स्वराज्याच्या इतिहासात एक असा क्षण आहे जो ऐकला की अंगावर शहारे येतात। छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यानंतर स्वराज्यावर संकट कोसळलं होतं। रायगड किल्ला धोक्यामध्ये होता आणि त्या किल्ल्यावर होत्या धैर्य, बुद्धी आणि त्यागाचं प्रतीक महाराणी येसूबाई सरकार। औरंगजेबाची विशाल सेना रायगडावर चाल करून येत होती। परिस्थिती अत्यंत बिकट होती। स्वराज्य संपणार असं वाटत होतं, पण अशा वेळीच महाराणी येसूबाईंनी एक अद्भुत निर्णय घेतला। त्यांनी स्वतःचा आणि आपला मुलगा शाहू महाराज यांचा विचार बाजूला ठेवून आणि स्वराज्य वाचवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांना गुप्तपणे रायगडातून बाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय घेणं काही सोपं नव्हतं। स्वतःचा मुलगा बाजूला सारून त्यांनी प्रथम स्वराज्य ठेवलं होतं। रात्रीच्या अंधारात अतिशय गुप्तपणे राजाराम महाराजांना किल्ल्याबाहेर काढण्यात आलं आणि त्यामुळे स्वराज्याचा दिवा विझण्यापासून वाचला होता। पण या निर्णयाची किंमत काय होती? महाराणी येसूबाई स्वतः आणि लहान शाहू महाराज मुघलांच्या ताब्यामध्ये गेले। त्यांनी कैद पत्करली, पण स्वराज्याला जिवंत ठेवलं होतं। त्यांच्या या त्यागामुळेच पुढे स्वराज्य पुन्हा उभं राहिलं आणि मराठ्यांचा विजयांचा इतिहास घडला। ती फक्त एक राणी नव्हती, ती होती स्वराज्यासाठी स्वतःचं आयुष्य अर्पण करणारी एक महान योद्धा, महाराणी येसूबाई सरकार। जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव।